Hi friends, welcome to our educational quiz mania channel. Students, in this video today we are going to solve second unit test based on standard 7 subject math. So let's get started. विद्यार्थ्यांनो, हा पेपर 20 गुणांसाठी असून हा पेपर तुमच्या सरावासाठी तयार करण्यात आलेला आहे. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील. क्वेश्चन नंबर 1A. सिलेक्ट प्रॉपर अल्टरनेटिव्ह अँड कंप्लीट द स्टेटमेंट्स. दिस क्वेश्चन हॅज 4 marks. 1. A dash account is mainly for traders and those dealing in money on a daily basis. Option are saving, current, recurring deposit. Answer is current. 2. The sweet shop near the school gave 90 laddus for the picnic. If 50 students go for the picnic, each will get dash laddus. Option are 4, 6 and 5. The answer is 6. 3. The full form of ATM is dash. Option are anytime money, automatic teller machine, automatic transfer machine. The answer is automatic teller machine. 4. The measure of a semicircular arc is dash degree. Option are 90 degree, 180 degree, 360 degree. The answer is 180 degree. B. Match the following. This question has 2 marks. 1. Area of a square. Answer is side into side. 2. Perimeter of a rectangle. Answer is 2 into in bracket L plus B. Area of a rectangle. Answer is L into B. 4. Perimeter of a square. Answer is 4 into side. Question number 2A. Solve any 3 sub-questions from the following. This question has 3 marks. Question number 1. The diameter of a circle is 12 cm. Find its radius. या ठिकाणी एका वर्तुळाचा व्यास 12 सेंटीमीटर दिला आहे, तर त्याची त्रिज्या काढायची आहे. फर्स्ट राइट डाउन diameter is equal to 12 centimeter. Therefore radius is equal to d upon 2. फॉर्म्युला आहे d upon 2 is equal to d किती आहे 12 सेंटीमीटर. 12 upon 2, 2 1 is 2, 2 6 is 12. Answer is 6 centimeter. So radius is 6 centimeter. तर त्रिज्या 6 सेंटीमीटर आहे. क्वेश्चन नंबर 2. If 10 pens cost 60 rupees, what is the cost of 13 such pens? तर या ठिकाणी 10 पेनांची किंमत जर 60 रुपये आहे तर 13 पेनांची किंमत किती? Let us suppose the cost of 13 pens is x rupees. तर या ठिकाणी आपण 13 पेनांची किंमत x रुपये आहे असे मानले आहे. The number of pens and their cost vary in direct proportion. म्हणजेच या ठिकाणी पेनांची संख्या व पेनांची किंमत हे समप्रमाणात आहेत. सो जर 10 पेनांची किंमत जर 60 रुपये असेल तर अशा 13 पेनांची किंमत आपण x रुपये मानलेली आहे. इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू.
10 into x is equal to 60 into 13 x is equal to 10 मल्टिप्लाय आहेत ते आता आपण बरोबर या चिन्हाच्या उजवीकडे नेणार आहोत. त्यामुळे मल्टिप्लिकेशनची क्रिया आहे ती उजवीकडे गेल्यावर डिवाइडची क्रिया होईल. तर 60 into 13 हे जे 10 मल्टिप्लाय आहे ते उजवीकडे आल्यावर डिवाइड होतील. 10 1 जा 10, 10 6 जा 16. x is equal to 6 into 13 78 रुपीज. तर या ठिकाणी 13 पेनांची किंमत 78 रुपये आलेली आहे. कॉस्ट ऑफ 13 पेन्स is 78 rupees. Question number 3. If the side of a square is 12 centimeter, find its area. तर या ठिकाणी एका चौरसाची बाजू 12 सेंटीमीटर दिलेली आहे. तर त्याचे आपल्याला क्षेत्रफळ काढायचे आहे. तर दिलेली माहिती प्रथम लिहून घेऊया. स्क्वेअरची जी साईड आहे ती दिलेली आहे. साईड इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. तर या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला लिहायचा आहे. एरिया ऑफ अ स्क्वेअर इज इक्वल टू साईड स्क्वेअर. साईड दिलेली आहे 12 स्क्वेअर इज इक्वल टू तर 12चा वर्ग 12चा स्क्वेअर आहे 144 सेंटीमीटर स्क्वेअर. तर एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 144 सेंटीमीटर स्क्वेअर. क्वेश्चन नंबर 4. इन अ सर्कल विथ सेंटर O, the measure of a minor arc PSQ is 110 degree. What is the measure of the major arc PYQ? तर या ठिकाणी O केंद्र असलेल्या वर्तुळात लघु कंस PSQ चे माप 110 डिग्री दिलेले आहे. तर विशाल कंस PYQ चे माप आपल्याला काढायचे आहे. The sum of the measures of two corresponding arc is 360 degree. So measure of minor arc PSQ plus measure arc PYQ is equal to 360 degree. तर या ठिकाणी मायनर आर्क PSQ ची व्हॅल्यू दिलेली आहे 110 डिग्री प्लस मेजर आर्क PYQ ची किंमत आपल्याला या ठिकाणी माप काढायचा आहे. मेजर आर्क PYQ इज इक्वल टू 360 डिग्री. तर या ठिकाणी 110 प्लस आहेत ते बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यावर ते वजा होतील. आणि या ठिकाणी आपल्याला आता मेजर आर्क PYQ चे माप काढायचे आहे. तर मेजर आर्क PYQ इज इक्वल टू 360 मायनस 110. 360 minus 110 is equal to 250 degree. So the measure of the major arc PYQ is 250 degree. तर हे जे मेजर आर्क आहे PYQ याचे माप आलेले आहे 250 डिग्री. क्वेश्चन नंबर 5. द लेंथ ऑफ अ रेक्टेंगल इज 15 सेंटीमीटर अँड ब्रेथ इज 5 सेंटीमीटर. फाइंड इट्स एरिया. तर एका आयताचे लांबी 15 सेंटीमीटर आणि रुंदी 5 सेंटीमीटर दिली आहे. तर त्या आयताचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचे आहे. तर प्रथम आपण दिलेली माहिती लिहून घेऊया.
length is equal to 15 centimeter and breadth is equal to 5 centimeter. Write down the formula of the area of the rectangle. The area of a rectangle is equal to length into breadth. Length आहे 15 centimeter into breadth is 5 centimeter. 15 into 5 is equal to 75 centimeter square. The area of a rectangle is equal to 75 centimeter square. The area of the rectangle is 75 centimeter square. B. Observe the entries made in the page of a passbook shown below. This question has 2 marks. तर खाली पासबुकचे चित्र दिलेले आहे. या पासबुकच्या चित्राच्या सहाय्याने तुम्हाला खाली दिलेली माहिती पूर्ण करायची आहे. 1. On 2 February 16, the amount deposited was dash rupees and the balance dash rupees. तर या ठिकाणी 2 फेब्रुवारी 16 ची एंट्री पहा. या ठिकाणी तुम्हाला जी अमाऊंट डिपॉझिट आहे ती आहे 1500 रुपीज आणि जी बॅलन्स रक्कम आहे ती आहे 7000 रुपीज. 2. On 12 February 16 dash rupees were withdrawn by the check number 243965. The balance of dash rupees. तर या ठिकाणी 12 फेब्रुवारी 2016 ची एंट्री पहा. या ठिकाणी 3000 रुपीज ही रक्कम काढली गेलेली आहे. द बॅलन्स ऑफ म्हणजे शिल्लक रक्कम आहे 9000 रुपीज. Question number 3A. Identify the radii, chords and diameter in the circle alongside and write their names in the table below. तर खाली दिली वर्तुळामधील तुम्हाला रॅडी, कॉर्ड आणि डायमीटर ओळखायचे आहेत आणि ते बाजूच्या तक्त्यात लिहायचे आहेत. फर्स्ट आपण रेडियस लिहूया. दिलेल्या वर्तुळामध्ये रेडियस आहेत OC, OB, OF, OA. Next, the chord in the circle is EC, AD, CF and AB. The diameter of the given circle is AB and CF. B. Solve any 3 sub questions from the following. This question has 6 marks. Question number 1. If 7 kg onions cost 140 rupees, how much must we pay for 12 kg onions? या ठिकाणी 7 किलोग्रॅम कांदे जर 140 रुपयांना मिळतात तर 12 किलोग्रॅम कांदे किती रुपयांना मिळतील? Let the cost of 12 kg of onions be X rupees. तर या ठिकाणी 12 किलोग्रॅम कांद्यांची किंमत आपण X रुपये मानलेली आहे. Therefore, the weight of onion and its cost are in direct proportion. तर या ठिकाणी कांद्याचे वजन आणि त्या कांद्याची किंमत हे समप्रमाणात आहेत. सो जर 7 किलोग्रॅम कांदे जर 140 रुपये म्हणजे 7 किलोग्रॅम कांदे 140 रुपयांना, तर असे 12 किलोग्रॅम कांद्यांची किंमत आपण X मानलेली आहे. इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत. 7 into X plus 140 into 12. 7 into X is equal to 140 into 12. तर या ठिकाणी आता आपल्याला X ची व्हॅल्यू काढायची आहे. 7 मल्टिप्लाय आहेत. तुम्ही डायरेक्ट उजव्या बाजूला नेऊन डायरेक्ट भागाकार करू शकता किंवा दुसऱ्या मेथडमध्ये तुम्ही
तर 7 गुणिले आहेत, तर समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण गुणिलेची विरुद्ध क्रिया म्हणजे भागिले म्हणजे 7 डिवाइड करणार आहोत. तर 7 × x डिवाइड बाय 7 इज इक्वल टू 140 × 12 डिवाइड बाय 7. 7 कट केलेले आहेत. 7 1 7, 7 2 40, 0चा 0 लिहूया. x इज इक्वल टू 20 × 12 इज इक्वल टू 240 रुपीज. x इक्वल टू 240 रुपीज. we pay 240 rupees for 12 kg of onions. तर या ठिकाणी 12 किलोग्रॅम कांदे 240 रुपयांना मिळतील. क्वेश्चन नंबर 2. इफ रिहाना deposits 1500 rupees in the school fund at 9 PCPA for 3 years, what is the total amount she will get? तर रिहानाने 1500 रुपीज शाळेतील संचयिकेमध्ये दर शेकडा 9 दराने 2 वर्षासाठी ठेवल्यास तिला एकूण किती रक्कम मिळेल? तर प्रथम आपण प्रश्नात दिलेली माहिती लिहून घेऊया. हियर P इज इक्वल टू 1500 रुपीज, R is equal to 9 PCPA, time is equal to 3 years. तर या ठिकाणी आपल्याला प्रथम इंटरेस्ट व त्यानंतर द टोटल अमाऊंट शी विल गेट मीन्स त्याला एकूण मिळणारी रक्कम काढायची आहे. अमाऊंट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. तर या ठिकाणी प्रथम आपल्याला इंटरेस्ट काढायचा आहे. तर इथे आपण इंटरेस्टचा फॉर्म्युला लिहिणार आहोत. I इज इक्वल टू P into R into T upon 100. P is 1500 rupees into R is 9 into T is 3 upon 100. तर इथे आपल्याला भागाकार करायचा आहे. प्रथम आपण 0 0 कट करून घेऊया. शिल्लक राहिलेले आहेत 15 into 9 into 3, 15 into 9 into 3 27. So 15 into 27 is equal to 405 rupees. So interest is 405 rupees. आता आपल्याला या ठिकाणी टोटल अमाऊंट काढायची आहे. तर अमाऊंटचा फॉर्म्युला आहे P प्लस I. P आहे 1500 रुपीज प्लस इंटरेस्ट आलेला आहे 405 रुपीज. 1500 plus 405 is equal to 1905 rupees. तर या ठिकाणी टोटल अमाऊंट आलेले आहे 1905 रुपीज. सो रिहाना will get 1905 rupees. Question number 3. If the circumference of a circle is 176 cm, find its radius. तर या ठिकाणी एका वर्तुळाचा परिघ 176 सेंटीमीटर दिला आहे. तर त्याची त्रिज्या काढायची आहे. तर प्रथम आपण दिलेली माहिती लिहून घेऊया. C इज इक्वल टू 176 सेंटीमीटर. इथे परिघ 176 सेंटीमीटर दिलेला आहे. तर इथे प्रथम आपण सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला वापरणार आहोत. C इज इक्वल टू 2 पाय R. 2 इंटू पायची व्हॅल्यू आहे 22/7 इंटू R. आपल्याला रेडियस काढायचा आहे आणि इथे C 176 सेंटीमीटर दिलेला आहे. तर इथे आपल्याला आरची किंमत काढायची आहे. त्यामुळे इथील बाजूला जे अंक आहेत ते सगळे आपण डावीकडे नेणार आहोत. त्यामुळं त्यांची विरुद्ध क्रिया होणार आहे. म्हणजे 2 × 22 आहेत हे अंशाला आहे तिकडे छेदाला होत जातील म्हणजे ते भागिले होतील. 176 आणि हे जे भागिले 7 आहेत ते डावीकडे गेल्यावर मल्टिप्लाय होतील. 2 × 22 इज इक्वल टू R. तर इथे आपण भाग लावणार आहोत. 22 1 22, 22 8 176, 2 1 2, 2 4 8. So R is equal to 4 × 7 is equal to 28 सेंटीमीटर. तर या ठिकाणी जो रेडियस आहे तो 28 सेंटीमीटर आलेला आहे. द रेडियस
of the circle is 28 centimeter. Question number 4. Given alongside is the diagram of a playground. It shows the length of its sides. Find the perimeter of the playground. जरी मैदानाची आकृती दिली आहे, यामध्ये बाजूच्या लांबीची मापे दिली आहेत, त्यावरून आपल्याला या मैदानाची परिमिती काढायची आहे. तर प्रथम आपण काय करूया, या आकृती अशी जोडूया, म्हणजे इथे हा आयत तयार होईल. तर अशा प्रकारे हा आयत तयार झालेला आहे. तर इथे आपण या आकृतीला नावे देऊया ए, बी, सी, डी, ई आणि एफ. इथे आपण आकृतीला नावं दिलेली आहेत आणि इथे आपण जो आयत तयार केल्यामुळे इथे आपल्याला हा एक शिरोबिंदू मिळालेला आहे. याला आपण नाव देऊया एक्स, म्हणजे आपल्याला मापे काढणं सोपं जाईल. तर प्रथम आपल्याला या आकृतीची परिमिती काढायची आहे आणि कोणत्याही आकृतीची परिमिती काढण्यासाठी त्या आकृतीच्या सर्व बाजूंची लांबी माहीत असणे आवश्यक असते. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की इथे ए, एफ, एफ, ई ची लांबी दिलेली नाही आहे, ती प्रथम आपल्याला काढावी लागणार आहे. तर ही आयताची परिमिती आहे, त्यामुळे आयताच्या चारही बाजूंची मापे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता की आपल्याला ए एक्स इज इक्वल टू ए बी प्लस बी एक्स, ए बी प्लस, आता इथे बी एक्सची किंमत आपल्याला माहीत नाही आहे, तर बी एक्स एवढंच माप हे सी डीचे आहे. तर ती समोरासमोरील बाजू आहे. तर बी एक्सच्या ऐवजी आपण इथे सी डी लिहिणार आहोत. तर ए बीचे माप आहे 10 सेंटीमीटर प्लस सी डीचे माप आहे 5 सेंटीमीटर. 10 प्लस 5 इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. तर ए एक्स इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. त्याचप्रमाणे आता आपण एक्स ईचे माप काढूया. एक्स ई इज इक्वल टू एक्स डी प्लस डी ई. तर इथे आपल्याकडे एक्स डीचे माप नाही आहे, परंतु एक्स डीच्या समोरील जी बाजू आहे ती आहे बी सी, आणि बी सी ही समोरची बाजू असल्याने तिचं मापसुद्धा सारखं असेल. तर कारण आयताच्या समोरासमोरील बाजूंची मापे सारखी असतात, तर एक्स डी इज इक्वल टू बी सी, म्हणून एक्स डीच्या जागी आपण बी सी लिहिणार आहोत. बी सी प्लस डी ई तसेच लिहिणार आहोत. तर बी सीचे माप दिलेले आहे 15 प्लस डी ईचे माप दिलेले आहे 15. सो 15 प्लस 15 इज इक्वल टू 30 सेंटीमीटर. एक्स ई इज इक्वल टू 13 सेंटीमीटर. तर या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता की या आकृतीमध्ये आता आपल्याला एफ ईचे माप काढायचे आहे. तर या आयताच्या ए एक्स व एफ ई या समोरासमोरील बाजू आहेत, त्यामुळे ए एक्स इज इक्वल टू एफ ई, समोरासमोरील बाजू असल्यामुळे जे माप ए एक्सचे असेल तेच माप एफ ईचे असेल. तर ए एक्सचे माप आहे 15 सेंटीमीटर, त्यामुळे एफ ईचे मापसुद्धा असेल 15 सेंटीमीटर. त्याचप्रमाणे एक्स ई च्या समोरील बाजू आहे ए एफ, त्यामुळे एक्स ई चे माप आपण या ठिकाणी काढलेले आहे 30 सेंटीमीटर, त्यामुळे एफ ए किंवा ए एफचे मापसुद्धा असेल 13 सेंटीमीटर. तर या ठिकाणी आता आपल्याला चारी बाजूंची मापे मिळालेली आहेत. इथे ए एक्स मिळालेला आहे 15, एफ ई मिळालेला आहे 15 सेंटीमीटर, एक्स ई मिळालेला आहे 30 आणि एफ सुद्धा मिळालेला आहे 30 सेंटीमीटर. तर आता आपल्याला या प्लेग्राऊंडची परिमिती काढायची आहे. तर त्यासाठी आपण इथे फॉर्म्युला लिहिणार आहोत. पेरिमीटर, द पेरिमीटर of the playground is equal to ax plus xe plus fe plus af. तर या ठिकाणी ax चे माप आहे 15, xe चे माप आहे 30, fe चे माप आहे
15 सेंटीमीटर आणि AFचे माप आहे 30 सेंटीमीटर. तर इथे आपल्याला बेरीज करायची आहे. 15 + 30 + 15 + 30 = 90 मीटर. तर ह्या मैदानाची परिमिती आलेली आहे 90 मीटर. द पेरीमीटर ऑफ द प्लेग्राउंड इज 90 मीटर. तर मैदानाची परिमिती आलेली आहे 90 मीटर. क्वेश्चन नंबर 5. व्हॉट इज द एरिया ऑफ अ ट्रायंगल विथ बेस 2.8 सेंटीमीटर अँड हाईट 3.6 सेंटीमीटर. या ठिकाणी एका त्रिकोणाचा पाया 2.8 सेंटीमीटर आणि उंची 3.6 सेंटीमीटर दिली आहे. तर त्या त्रिकोणाचे आपल्याला क्षेत्रफळ काढायचे आहे. तर दिलेली माहिती आपण प्रथम लिहून घेऊया. बेस = 2.8 सेंटीमीटर अँड हाईट = 3.6 सेंटीमीटर. द फॉर्म्युला ऑफ द एरिया ऑफ अ ट्रायंगल is equal to 1/2 base into height. 1/2 into base is 2.8 centimeter into height is 3.6 centimeter. 2 ones are 2, 2 ones are 2, 0.24 the 8. 1.4 into 3.6 is equal to 8.64 centimeter square. So the area of a triangle is 8.64 centimeter square. The area of the triangle is 8.64 centimeter square. तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ आलेले आहे 8.64 सेंटीमीटर स्क्वेअर. तर अशा प्रकारे आज आपण सेकंड युनिट टेस्ट 7th मॅथ्स हा पेपर सोडवलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा लाभ घेता येईल. असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा, तसेच सबस्क्राईब करा आणि हो, शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील. थँक्यू.